बाकी औषधांचं बघून घेतो मी. चल दिसे या येतो. चल. अय येऊ का गुंटा मंत्री? काय रे फुकटे? काय राव सुजा, तुझी तर भाषाच बदलली आता. तुझ्याच भाषेत बोललोय. अरे मस्करी केली मी. आता तू या जमिनीचे प्लॉट पाडणार, विकणार, रगड पैसा कमवणार, गब्बर होणार, म्हणून म्हणलं गुंठा मंत्री. काय काम आहे बोल. काय नाही, आल तू चौकशी करायला. कसली? जमीन विकत घ्यायची तर ऐपत नाही तुझी. तुझ्याकडे विकायची परमिशन आहे का? तीच करतोय आज. जमीन येणे करून घेतोय म्हणजे काय टेन्शन राहणार नाही मागं. मग होय, होईल ना. पण ना व्हायला काय झालं? सगळी कागदपत्र माझ्याकडे. नाही म्हणलं, तुझ्या ह्या जमिनीची वाट वादात आहे ना, होईल ना? तुला बरं सगळ्या खबर असते तर. आता काय करणार तुझ्या, लोकाला मदत करायची म्हणल्यावर सगळ्या खबरा ठेवा लागतात मला. माझं मी सगळं बघून घेतो. तुझी कसलीच मदत नको आहे मला. नाही, आता तुला माझ्या मदतीची काय गरज आहे म्हणा. तलाठी कार्यालयात सगळं सेट आहे. हां, आता ही वाट वादत आहे तर तुला पोलिसांची मदत लागणार. पण पोलिसही तुझा भाऊच आहे म्हणा. चुलत भाऊ आहे पण तुझा भाऊच आहे ना. तेच नाही ऐकणार रे. का नाही ऐकणार? तू सरळ सांग त्याला, मग बघ कसा आपोआप सहाय करून देतोय. अच्छा, आता हे पिन मारायला आलाय होय. आता पिन मारायचं काय त्या तुझ्या, तुला मदत म्हणून आलोय. हे बघ बंट्या, मला काही देणं घेणं नाही घरच्यांशी. आणि तू उलट तुझ्या आईला सांभाळ. काल तुझ्या आई त्या आप्पीचं कौतुक करत होती. आरतीचा नाविलाज होता म्हणून तिला करावं लागलं कौतुक. करावं लागलं म्हणजे? अरे तुमच्याकडे व्हिडिओ आहे ना त्यो, मग कशाला पाहिजे त्या आप्पीचं कौतुक? सांगून देत होतं काल सरकारचं सिक्रेट. कसं सांगणार? आप्पीला आधीच माहिती आहे. काय बोलतोय बंट्या? आप्पीला गरज माहिती आहे. मग काय तर. अरे म्हणून तर आप्पीनं आईला गप बसवला ना, आणि आईला गप बसावं लागलं. म्हणजे आप्पीला एवढी मोठी गोष्ट माहित असून पण ती गप बसली. हा, अरे तोच तो विषय ना सुजा. बिचारा तो आरजा, आधी सरकार तू त्याला सगळे खोटं बोलायचं, पण आता ती आप्पी बी खोटं बोलायला लागली रे. बंट्या, आता मिटला माझ्या वाटेचा वाद. अर्जा, काय होणार आता तुमच्या प्रेमाचं? म्हणजे साहेब तुम्ही 2 दिवसात बाबा होणार. मला लय म्हणजे लईच भारी वाटतं अरे, माहिती का? म्हणजे आतून भारी वाटतं, आतून. मला असं झालं की कधी एकदा बाळाला हातात घेतोय आणि साहेब मी काय म्हणतोय, आप्पी मॅडम नाही, आमच्या वहिनींनी जशी राजा घेतली का नाही तशी तुम्ही 2 आठवडे राजा हाणून टाका की. आपल्याला कुठली रजा मिळणार? आपलं काम कसं माहिती ना तुला. ती पण आहे. पण साहेब तुम्हाला सांगू का, बाहेरच्या देशात आहे का नाही, जर कोण बाबा होणार असेल का नाही त्याला 1 महिन्याची राजा देऊन टाकतात. अजून आपल्याकडे यायचं बाकी आहे, प्रस्ताव मंजूर व्हायचंय. नाही बाबा, लंडनला जाऊन तुला सगळं माहिती आहे. आम्ही आजगावची माणसं. काय साहेब, तुझं काय खरं सांगू का, तू चौकीत असला ना मला कामाचं अजिबात टेन्शन नसतं, म्हणून तुम्ही बाहेर असतो ना. अहो साहेब तुम्ही इकडचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सकाळ दुपार संध्याकाळ रात्री फक्त आणि फक्त आप्पी वहिनींची काळजी घ्यायची, कळलं काय? ओके चिंचुके साहेब. चिंचुके, पोरगा उद्या नाही तर पोरगी उद्या, पहिला पेडा नाही तर बर्फी सगळी तुलाच. आलो मी जाऊन. अर्जुन, वर्षा, विनायक, कदम. नमस्कार साहेब. निघाला वाटतं. काय झाली, काय गरज जायची? ड्युटी कुठं संपली तुमची अजून? काय सुजा तिकडे काय? एक काम होतं तुमच्याकडं. तुम्ही माझ्याशी बोला की. साहेबांना जरा काम आहे, जाऊ द्या. ए, माझं काम साहेबांकडे आहे. तू काय करणार आहे? काय 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 काम? हा, ती जमीन घेतली ना मी ताब्यात, तिथं वाट्याचा वाद आहे जरा. तेवढं बघून घे की. आपली काय अडचण नाही बरं का. सगळी कागदपत्र क्लिअर आहेत. ठीक आहे, बघतो. आत्ताच बघ. वेळ नाही माझ्याकडे. मला प्लॉटिंग करून ती जमीन विकायला काढायची. सुजा, अरे आत्ता जमीन तुझ्या नावावर झाली, ती डायरेक्ट विकायला काढली. घरी बोललाय का नाही कुणाला काय का? अरे भावा, ती जमीन माझी आहे. मी पाहिजे ती करीन. हो सुजा, मान्य आहे मला. डायरेक्ट कदमांनी तिकडे आयुष्य घालवलंय अख्खं. सरकारांनी पण लय कष्ट करून घेतली जमीन ती. तू कुठे लगे? ऐक ना, तू तुझं काम कर की. मला नको अक्कल शिकवू. अशी बोलणंच अवघड आहे सुजा. हां, आणि मला नको सांगू त्या घराचं कौतुक. सगळ्यांची खायची तात वेगळी आणि दाखवायची तात वेगळी.
सगळी साळसूतपणाचं आव्हान राहतात. हे काही चांगला माणूस नाही तिकडे. सुजया सुजया तोंड सांभाळून बोल, आपल्या घरची आहेत. खरं तेच बोलतोय मी. चांगलं ओळखतो मी सगळ्यांना. सगळी दाखवतात एक आणि करतात वेगळंच. घर घर म्हणाचं आणि विष घालायचं. सुजया तू विषय सोड, आता झालं गेलं. पण अर्जा, कधी कधी मला तुझ्या भाबडेपणाचा लयच क्यू येते रे. का सगळं माहीत असून मुद्दाम डोळे झाकपाना करतो तेच माहित नाही मला. तिकडे सगळी खोटी बोलतात. सगळी म्हणजे सगळी. आणि माझ्यावर विश्वास नसेल ना, स्वतःच्या बायकोला विचार की. ती तुझ्यापासून काय लपवती का विचार. ए सुजया, आपल्याला मध्ये घेऊ नको. अरे तीच मध्ये सगळ्यांच्या. तिनं तुझ्यापासून काय लपवलंय का एवढंच तिला विचार. मग कळेल तुला मी का घरातल्या कोणत्याच माणसावर विश्वास ठेवत नाही ते. अहो साहेब, कुठे यांच्या नादाला लागतात. तुम्ही जाओ तुमच्या कामात. बोलले का चिंचुके? तुझ्या साहेबांना म्हणाव एकदा तिकडे येऊन पाहणी करा आणि माझी वाट मला मोकळी करून द्या. पुढं काम आहेत मला. चला येतो. नमस्कार. चला आता 2 दिवसात ऍडमिट व्हायचं आपल्याला. मी तुला बाळाला काय कमी पडून देणार नाही. खोलीमध्ये फक्त 5-6 पोस्टर लावलेत बाळाचे, नंतर अख्खी खोली भरणार आहे खोली. बाळा, तुझी फक्त चाहूल लागली की बाबांनी बघ की काय काय केलं. आणि हा, हे सगळं तुझ्या बाबांनी आणि मी सजवलं होतं बरं का. आणि मला पूर्ण विश्वास, तू या जगात आला का नाही का आम्ही आपलं घर आणि जग दोन्ही सजवू. आणि तुला एवढूचा पण त्रास नाही होऊ देणार कधीच. अरे काय हो बाबा, कधी उठलात तुम्ही? आत्ताच उठलो. म्हणजे मी आता जी काही बडबड करत होते ते ऐकत होतास व्हय? नाही काय ग? अरे काय नाही, मला सगळंच आठवत होतं. म्हणजे मी गरोदर हे कळल्यापासून सगळं? हा, म्हणजे पहिले 2 महिने नाही खरं तर. तेव्हा तर तुम्हाला काय सांगितलंच नव्हतं. हा, म्हणजे मी तुझं काय ऐकूनच घेत नव्हतो ना. अजून. आणि त्यानंतर आपण कशा कशातनं गेलो रे. आपी त्याच वेळी मी ठरवलं होतं की माझ्या आप्पीच्या आयुष्यात मला हे बोलताच आलं नाही, अशी वेळच नाही आली पाहिजे. अरे त्यानंतर अशी वेळच नाही आली खरंच. म्हणजे तू तुरुंगातनं बाहेर आलास, त्यानंतर तू शेती करत होतास. ज्या दिवशी तुझी निर्दोषपणे सुटका झाली अर्जुन, त्यानंतर तू अशी ड्युटी करतोयस ना, मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतोय. अर्जुन, काय झालंय? काय नाही, आत्ताच उठलो ना झोपेतून, त्यामुळे फ्रेश वाटाना. अर्जुन, आणि बघ की बघता बघता डिलिव्हरीचा दिवस आलाय. हो ना. आपे तू काय मनात ठेवू नका. अजिबात नाही. आणि तू बघतोयस ना घरातलं वातावरण केवढं नॉर्मल झालंय ते. कसं काय का अचानक एकदम? अचानक नाही रे अर्जुन, खरं सांगू का, आपले वाईट दिवस संपलेत आता. बाळाच्या पायगुणाने असली. पायगुण? बाळ तर अजून आलंच नाही जन्माला. हो, पण बाळाची चाहूल लागली तर केवढे खुश आहेत घरातले. खुश तर आहेत सगळे, जे कोणाचं कोणाशी काय राहिलं नाही वैर असं. अर्जुन, फक्त बोल ना आपले. तुला काय सांगायचं का मला? हो अर्जुन, डिलिव्हरीच्या आधी ना आपण बाळासोबत जेवढे फोटो काढलेत ना, ते सगळे फोटो मला असे एका अल्बम मध्ये बघायचे. म्हणजे आपल्याला कळल्यापासून ते आजच्या दिवसापर्यंत मला सगळ्या आठवणी बघूशा वाटतात रे. ते वय ते करू की, मी आणतो अल्बम बनवून आणतो. चालतंय. आणि हा, आपण दोघांनी मिळून एकत्र बघायचा तो अल्बम. हो. हा.
अजून काय नाही ना? एवढंच. ठीक आहे, करतो मी. अर्जुन, मी सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी करतेय म्हणून नाराज आहेस का? असं काय नाही. तुझ्या मनात असं काय आलं अचानक? तू उठल्यापासून वेगळाच वाटतोयस मला. नाही नाही, असं काय नाही. जे काय ते तुझ्याच मनात आहे, असं अजिबातच काय नाही. नक्की? मग चला, उठा लवकर, आवरा आता. मी पण आवरते. हो. आहे मी. हो. उठ लवकर हा. हो. आप्पी खरंच माझ्यापासून काहीतरी लपवत असेल का? हे एवढंच आहे का ग पिऊ? आई हो आई, उरलेलं ना माझ्या बाळाच्या खोलीत आहे. बरं. अरे हे काय चाललंय तुमचं? आणि काय काढून बसलाय तुम्ही सकाळ सकाळ? अहो काय काढलं म्हणजे? आता हे सगळं लागणार आहे आपल्याला. आणि बाळ आणि बाळतणीची नीट काळजी घेतली पाहिजे, तीच तयारी करतोय आम्ही. त्यावेळी पण बर्फी आली होती आप्पी, तू काय बोलूच नकोस. अरे पण मी माझ्या मनातलं बोलू की नको? तू तुझ्या मनातलं बोलूच नको. म्हणजे मी बोलायचंच नाही का काय? नाही, काय बोलायचं नाही. बघ, सरळ सरळ आहे की मुलगीच होणार आहे. आणि एक काम करू ना आपण, इथं सगळ्यांना विचारू की काय होणार आहे. मग मुलगी होणार आहे कुणा कुणाला वाटते? हा मला. मला हे बघ, 1 2 3 5 85 88 जण झाले इथेच आप्पी. अगं माझ्या आरूला बहीण मिळेल ना. ए पिऊ, फक्त आरूलाच कशी ग? माझं बाळपण आहे ना, हे बघ. अगं मग 2 भावांना बहीण मिळेल. हा हो ना बाळा? दीदी येणार तुला, माझ्या बाळाला दीदी येणार. हो. रुपाली, काय झालं? काय नाही, चल जरा आत, बाळाला आपण दुधाची वेळ झाली ना, बाळाचं बघायचं. हा, बाळाला दूध प्यायचं. चला चला चला, हळूच हळूच. बाळ माझं दूध पिणार. हो, चला चला. बरं, तर मग स्वप्नील सर, रुपाली ताई, पियू ताई आणि बाबा हे मुलीच्या पक्षात आहेत. आणि मी? हो, तुझं पहिलं नाव आहे बाबा. आणि बाकी उरलेले सगळे मुलाच्या पक्षात. मला नाही इंटरेस्ट. आप्पे, पण मी आणि रुक्मिणी आम्हा दोघाला मात्र नातूच हवा बरं का. पण काय रे अर्जुन, तू नुसता पोरीवरच काढून हाय, सांग बरं. अहो, आम्हाला वाटतं की मुलगी झाली ना की अर्जुनची आई परत येईल. आता गो बया, खरंच की हे तर माझ्या ध्यानातच नाही आलं. नाही नाही नाही, आता मला बी वाटतंय अर्जुनला पोरगीच व्हावी म्हणून. काय सरकार? आता आपल्याला वाटून काय आहे, मुलगा किंवा मुलगी होणं हे सगळं त्याच्या हातात आहे. हा पण विण्याला वाटतंय ना, मग या घरात मुलगी झाली पाहिजे. काय आप्पी मॅडम, तुमच्या घरच्यांना काय पाहिजे? देवा, आप्पीला मुलगाच व्हावा, म्हणजे आपला अमोल घरी परत आलाय असंच वाटेल. काय मागितलं देवाकडे? नातू, म्हणजे आपला अमोल परत आलाय असं वाटेल बघ. एक नंबर. मला पण असंच वाटतंय अमोल दादा परत यावा. मुलगा झाला ना, आपण त्याचं नाव अमोलच ठेवायचं. ठेवायचं काय, सांगायचं त्यांना. डोळा जेवणाच्या वेळी आप्पीच म्हटली होती का नाही, अमोल नाव ठेवणार म्हणून. मग म्हणजे तुम्हाला पण असंच वाटतंय ना? नाही, तसं नाही. म्हणजे मुलगा का मुलगी हे काय आपल्या हातात आहे का? पण जे काय होईल ना, त्याला लय भारी सांभाळणार आहेत दोघ जण. आपण बापू दाजींना असं वाटतं की मुलगी व्हावी. अरे म्हणजे त्यांना असं वाटतंय की त्यांची आई परत यावी म्हणून. पण मम्मी, आपलं फिक्स आहे काय? आणि दीदीला पण तीच वाटतंय. आणि म्हणून मला असं वाटतंय का मुलगा बाप, म्हणजे माझा अमोल दादा परत येईल. असं आहे होय. म्हणजे बापूंची सुद्धा हीच इच्छा आहे म्हण की. हा, मग आता असं करूया की हा विषय संपून टाकूया. आप्पी, अर्जुन,
तुम्ही काय करा, यावेळी आमची इच्छा पूर्ण करा आणि पुढच्या वेळेला बापूंची इच्छा पूर्ण करा. म्हणजे दुसऱ्या वेळी म्हणतायत ते. हो कदम, पुढचं प्लॅनिंग पण केलं होय तुम्ही. आता तुला मुलगी पाहिजे, हिला मुलगा पाहिजे म्हटल्यावर दुसरं बाळ आणायला नको का तुम्ही? बास की बास झाला आता विषय. हा म्हणजे हे बाळ आलं की पुढच्या वर्षी दुसरं. केवढी लाजतीये ही. हा ग मुलगा हो की मुलगी हो, आप्यानं बाळ सुखरूप असावेत बास. हे अगदी महत्वाचं बोलला बघा तुम्ही. अर्जुन हे सगळं एवढं आतमध्ये ठेव बरं. एवढं? वय एवढंच. आणि आता तू बाहेर झोपायचंयस. ती आतली रूम बाळंतिणीची असणार आहे. अगं काके, पण मी करेल की ऍडजस्ट कुठेतरी तिकडं. हे बघ मी सांगते तेवढं ऐकायचं. हा स्वतःचं डोकं चालवायचं नाही. चल घे. तुम्ही म्हणताय तसं. मुलाचे बाबा. मुलाची आजी पण आली. बातमी समजली ना? कसली? कलेक्टरची. डिलिव्हरीसाठी इकडेच येणार आहे. काय सांगतोयस? खरंच? हो, मला वाटलं 2-3 वेळा अशीच बोलती ती, पण येणार आहे हे नक्की. आपल्याला सावध राहायला लागेल. डॉक्टर, मी तुम्हाला अगोदरच बोललो होतो, हे लिंग निदान चाचणी, मुलं पाडणं असल्या भानगडीत नको पडायला आपण. या सरकारी हॉस्पिटलच्या पगारात भागणार आहे का आपलं? अहो, हे बाहेर कळालं ना तर सगळ्या नोकऱ्या जातील आपल्या. नाही कळत रे, तू हळू बोल. हे दोघं जे पकडले गेलेत ना, ते आपलं नाव काढणार नाहीत याची काळजी मी घेतली आहे. खात्री आहे ना? आपणच जर विषय नाही काढला तर तिला कळायचा संबंध येतोयच कुठून? हे बघ, तिची ती येईल, डिलिव्हरी करेल आणि निघून जाईल. बाकी तिला कशात नाक खूपसू द्यायचं नाही. आपण तिच्या नादाला नको लागायला. अहो, तिने एखाद्या विषयाला हात घातला ना तर तो विषय संपेपर्यंत ती गप्प बसत नाही. काय करू, तिची डिलिव्हरी व्यवस्थित करू, म्हणजे ती जाईल निघून. ठीक आहे, तू म्हणतोयस तसंच करूयात, पण आपल्या कुठल्याच उद्योगाची कल्पना तिला आली नाही पाहिजे. म्हणून तर म्हटलं मी, ती बाई नाहीतर उगाच आडवं घालायची काहीतरी. प्रत्येक आठवड्याला एका ऑफिसरला पाठवतीये काय घडलंय काय नाही बघायला. एक काम करा, एक स्पेशल रूम बनवा, सगळ्या बशीच तिकडे हलवा, बेस्ट नर्स तिथे लावा, आपण पण येत जात राहू अधूनमधून. हा, म्हणजे बाहेर काय चाललंय ना हे तिला कळालंच नाही पाहिजे. करेक्ट. आणि मी म्हणालो तसं तो विषय पुन्हा काढायचा नाही. ठीक आहे, लगेच कामाला लागतो. तुम्हाला माहिती का तुम्ही कोणाचं अबॉर्शन करायला गेलाय? आणि कलेक्टर आहे ती. आत्ताच्या आत्ता तिथून निघा, नाहीतर आयुष्यभर खडी फोडत बसायला लागेल. त्याच्यावर ना काहीतरी नक्षी होती, कुठे गेला बाया तो कागद, काय कळना. काय हो, काय करताय? गावला का नक्षीचा कागद? आता गो बाय डचकली की मी. काय अजून ती लग्नाची कागदपत्र शोधताय का काय? तुम्ही तर नाही ना ठेवली ती. छे, मी कशाला ठेवू? ठीक आहे, मग शोधते माझं मी. शोधा. नाही, लवकर लवकर शोधा. काय आहे ना, माझी सून डिलिव्हरीचा विचार करते ना, तवरच शोधा. एकदा का तिची डिलिव्हरी झाली की मग तुमचा विषयच संपला. ओ, कुणाला धमकी देताय तुम्ही? अशी जाणार नाही मी. तुमचा व्हिडिओ अख्ख्या गावभर करीन आणि मगच जाईन. जा जा, करा, जा जा जा. मी पण शिक्षा भोगायची तयारी केली. हा, मग ती शिक्षा काय बी असो. असं आहे वय? म्हणून तर तुमच्या नावावर मी जमीन केली नाही. नाही नाही, लय माज आलाय नाही का तुम्हाला? चा माझं बीज काय नाही, पण मला पक्क कळून चुकलेलं आहे की ह्यातून माझी सुटका नाही. आणि म्हणूनच फक्त या दांडलीत अर्जुनला काही कळू नये याची धडपड करत होतो. आता एकदा त्याचं पोर जन्माला आलं की माझं टेन्शन संपलं. काय हो सरकार, नाही तुम्हाला हे सगळं लई सोपं वाटतंय का? अहो, स्वीकारलं ना तर सगळ्याच गोष्टी एकदम सोप्या असतात. आणि तुम्ही आता हे स्वीकारा की तुम्ही आणि तुमचा तो देवटा लाडका बंट्या यांना अप्पी सोडत नसते बरं का, काही झालं तरी. आणि आम्ही काय गप बसणार हाय वय? नाही, अहो, कागदपत्र गोळा करायसाठी जी चाललेली धडपड आहे ना तुमची, त्याच्यावर तुमच्या मनाची अवस्था कळतीच आहे की काय आहे ते. काही झालं ना तरी ती आप्पी मला घरातून बाहेर काढूच शकत नाही. तिला येऊ दे तर खरं परत.
मग बघूच की. पण खरं सांगू का, एकदा का बाळ आलं ना मग तुम्ही इथे राहत नसतं बरं का. तुम्ही ही जी एवढी टिव लावली ना, हा, तुम्हाला काय माहिती हो सरकार? हा, अहो, मला कुठं काय माहितीये, मी आपला सहज माझा स्वतःचा अंदाज आहे. तुम्ही हे जे काय करताय ना ते मला चांगलं कळतंय. मी आत्ता म्हणलं तरी बाहेर जाईल आणि तुमचा तो व्हिडिओ दाखवीन. चल जा दाखवा व्हिडिओ सगळ्याला. मी बी शिक्षा भोगायला तयार आहे. नाही काय आहे त्याचं, तुम्ही आणि तो संकल्प माझ्यासोबत तुरुंगात असेल ना तर मग मला सुद्धा शिक्षा भोगायला लय बरं वाटेल. आणि माझ्या जाण्यानं माझं घर जर सुखी होणार असेल ना तर आणखी काय पाहिजे मला. बस मी समाधानी. तेव्हा आता ही कागदपत्र गोळा करायचं बंद करा आणि सामान आवरायला घ्या. आणि आता ऐकून झालं असलं ना तर तोंडाचा बंद करा, नाही तर मग अशी जाईल. एवढ्यात हार मानणारी नाही मी. नाही होत्याल घरातली लोक खुश, पण नाही मी बाजी पलटवली तर बघच. नावाची हाय मनी आणि अख्ख्या कदमांना पाजणार हाय पाणी. अर्जुन काय रे, काय झालं? आप्पे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. काय डांटडांग. आई शपथ, तू अल्बम बनवून आणलास? मग मॅडमची ऑर्डर म्हणल्यावर पाळली पाहिजे ना. बस की आपण दोघ जण मिळून बघूया. बस बस बस. सावकाश 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 सावकाश. हे घे. हे बघ, हा पहिला फोटो. आई शपथ. यार तू हा, मी तेच विचारते, हा कधीचा आहे? आठव. हा आई शपथ. आणि हा अर्जुन, असं का बघतोयस? आप्पे हसताना किती खुश दिसतेस तू, किती भारी दिसते. आणि काय प्रेग्नन्सीचं तेज तुझ्या चेहऱ्यावर असं झळकतंय ना आप्पे. बास झाला आता. आप्पे खरंच खुश आहेस ना? अरे मग हा काय प्रश्न आहे का अर्जुन? हे बघ कसलं भारी वाटतं माहितीये मला. अर्जुन इथं का नाही लावला फोटो? अर्जुन ऐक ना, आता ही जी मोकळी जागा आहे ना तिथे आपण बाळ सोबतचा पहिला फोटो लावूया. तू, मी आणि आपलं बाळ. म्हणजे कधी काढायचं, कुठं, कसं काय? अरे हॉस्पिटलमध्ये आपल्या बाळाला पहिल्यांदा देतील ना आपल्या हातात, तेव्हा काढूया फोटो. हा म्हणजे बघ, तू अशी बेडवर झोपलेली असणार, मी असं साईडला उभा असणार इथं, आणि हातात बाळ आणि समोरून फोटो. बरोबर. अर्जुन आणि आपल्या घरात सगळ्यात पहिल्यांदा तू बाळाला हातात घ्यायचा. प्रश्न आहे का आप्पे? आणि अर्जुन, मी जेव्हा तुझ्या डोळ्यात बघेल ना तेव्हा मला कळेल आपलं बाळ कसं आहे. कसं आहे काय, कसं आहे आपलं बाळ आहे ते एक नंबरच असणार आहे. फक्त काय आपले कदम म्हणले ना तसं तू आणि बाळ एकदम ओके पाहिजे का. सरकारी दवाखान्यात हे सगळं मला तर काळजीच वाटते आपली. अर्जुन मी तुला बोलले ना, अरे खरंच सरकारी दवाखान्यांची परिस्थिती सुधारली आहे. आपले तुला असं वाटत असेल की मी लईच बोलतोय काहीतरी, पण खरं सांगू का, मला आहे ना दवाखान्याची भीतीच बसली. का अर्जुन? लहानपणी असं वाटलं होतं की आई बरी होईल, मग आम्ही तिला सरकारी दवाखान्यात ऍडमिट केलं म्हणजे कदमांनी, आणि तिची प्रकृती एकदमच डाऊन होत गेली, खालावत गेली आणि आई गेली का आम्हाला सोडून. तेव्हापासून ती भीती बसली, ती बसलीच काय आता का कोणास ठाऊक. राहून असं वाटतं की आई वाचू शकली असती. अर्जुन हे बघ अप्पे,
मी जे मनात आहे ना ते फक्त बोलून दाखवलं. आजपर्यंत तुला दाखवलं नव्हतं असं कधी बोलून. आणि बघ तू हे जे काय करतेस ना की सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी, हे ह्याच्या मागची भावना कळते मला तुझी. पण मी फक्त माझ्या मनात तुला भीती बोलून दाखवली. हो मला कळते की तुझ्या मनातली भीती. अर्जुन तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आता फक्त माझी डिलिव्हरी आहे. आई आजारी होता ना. आणि हे बघ तू माझ्यासोबत आहेस ना, मग मला काहीच होणार नाही. आता दंगलीच्या वेळेस नाही बघितलं का? आपले सगळंच बदलणार ग. बघ ना आपण आई बाबा होणारे, सगळे जगच बदलणार आहे. हो रे अर्जुन. म्हणून आपे तू अर्जुन काय झालंय मला नीट सांग बरं. सकाळपासून असं बोलता बोलता थांबतोयस तू. बोल काय झालंय? आपे तू माझ्यापासून काही लपत नाहीस ना. अर्जुनच्या आईच्या मृत्यूला एक प्रकारे मीच कारणीभूत आहे. अर्जुन हे बघ तुला त्रास होईल असं मी कधीच काहीच नाही करणार. मला उत्तर द्या आपे. अर्जुन आत्ताही उत्तर द्यायची वेळ नाहीये. योग्य वेळ आली की मी तुला सगळं सांगेन. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? ठीक आहे आपे, विषय संपला. इथून पुढे मी तुला ह्या विषयाबद्दल काहीही बोलणार नाही, विचारणार पण नाही. आणि बघ प्रत्येक पावला पावलावर मी तुझ्या बरोबर आहे. माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. आणि तू सकाळी बाळाला म्हणलीस ना, बाळा तुझ्यासाठी फक्त ही खोलीच काय, अख्खं जग सजवू आम्ही, अख्खं जग बदलू. त्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या बरोबर. आपे मी काय म्हणलं आता, विषय संपला. आणि बाळोबा आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, एकदम रिलॅक्स राहायचं. का? आपल्या आईने सांगितले म्हणून ना. कारण का माहिती का तुम्हाला, तुमची आई जे सांगते जे बोलते ते करून दाखवते है ना. हा अर्जा काय आता तिथंच थांबणार. त्याचा जीव वर खाली होणार ना. भाऊजी कसला तिचा हात सोडतात आता. अरे सगळं घेतलंय का बघितलं ना? हो. आई इथं सातारला चाललेत ते. अरे तरी पण विनायकराव अहो आवरलं का? या 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 बापू एकदम टाइमवर आला बघा तुम्ही. आत्ताच आवरून झाले सगळं. आमची पण सगळी तयारी झाल्या. एकदा बाहेर नजर टाका की दीदीला हॉस्पिटलला घेऊन जायला राणी कशी तयार झाल्या बघा की एकदा. दिप्या सकाळी लवकर उठला, राणी धुतली आणि फुलांच्या माळांनी सजवलंय पण. अरे वा. दिप्या मोठा झालास की रे. अगं पिवताय मी मोठा कवाच झालोय, पण आता मामा होणार आहे ना. बरं तुम्ही काय घेणार का? चहा? नाही हो, आता कशाला, पोरांना आधी जाऊ देत. आपण काही ते आहेच की. घ्या आले सत्कार मूर्ती. अरे सुजा सत्कार मूर्ती खायला का? सगळेच जमलेत की. मग आता एवढ्या मोठ्या कामगिरीवर चाललाय तुम्ही. सुजय अरे काहीतरीच काय बोलतोयस. पिऊ ओवाळायचं ताट घेऊन येतेस का? मी आणते. आहो मी आपल्या बाळाला पण सांगितले की आपल्या घरी नवीन पाहुणा येणार आहे म्हणून. माझ्या बाळाबरोबर खेळायला नवीन भावंड येणार आहे. हो किती खुश आहे माझं बाळ. भाऊजी आता तुम्ही आपली सोबतच राहायचंय आणि काहीही लागलं तरी आम्ही सगळेजण आहे. हो अर्जुन, आणि आता तुम्ही कसलीही काळजी करू नका. तुमची तुम्ही काळजी घ्या फक्त. आम्ही आहोतच या ठिकाणी काही लागलं तर. दादा आता बाकी कसला विचार करणार आहे का मी? हा तिकडे बाकी काय व्हायचंय ते उदे. आपला फोकस ठरलाय काय पे. सकाळपासून एकच चाललंय, मी बाळाला कधी घेणार आहे, बाळाला कधी घेणार आहे. आता तेवढं तर होणारच की, बाप होणार आहे त्यो. बरं आपे आता अजिबात घाबरू नको बरं का. सगळं नीट होईल बघ. ती कशाला घाबरते? माझी लेक आहे ती. तुमच्या सगळ्यांचा उत्साह बघूनच भारी वाटतंय मला. घापे सुषमा आता काय झालं? काय नाही हो,
आपली लेक कधी एवढी मोठी झाली ना कळलंच नाही बघा. आपे आई होणारच ग तू आता. अगं यापेक्षा ना मोठी आनंदाची गोष्ट माझ्यासाठी नाहीच बघ आता. मामी अजिबात काळजी करू नका, सगळं सुखरूप होणार आहे, एकदम ओके. हा अहो नॉर्मल डिलिव्हरी आहे तिची, काळजी करू नका. बर चला निघायचं का आपण? चल चल. चला. आई शपथ, राणी कसली भारी दिसते आज. अगं दिदे, तिच्या धाकट्या बहिणीची डिलिव्हरी आहे. आता बघ राणी ऑटोमॅटिकलीच पळत्या. नाही पण खरंच आजपर्यंत ना माझा प्रत्येक महत्वाचा प्रवास राणीतून झालाय, आणि राणीतून गेलं ना सगळं सोपं होत. चला येत्या सांभाळून. अप्पे भारी काय करू, असं वाटतच नाही सरकारी दवाखान्यात आलोय. काय डॉक्टर? आता कलेक्टर मॅडमची डिलिव्हरी आहे म्हटल्यानंतर एवढी काळजी घेतलीच पाहिजे. नाही पण मला नकोय, स्पेशल ट्रीटमेंट नकोय मला. नाही नाही मॅडम, अहो तुमचं काम किती ग्रेट आहे. उलट इथे डिलिव्हरी करून तुम्ही दाखवून देताय की सरकारी हॉस्पिटल सुद्धा तोडीस तोड आहेत. अगदी योग्य ट्रीटमेंट होते इथं. अहो डॉक्टर, मी सगळ्यांनी त्याला एवढा विरोध केला, अजिबात ऐकलं नाही. आग्रहाने म्हणली सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी झाली पाहिजे. म्हणलं बर. तेच तर सर, ही किती मोठी गोष्ट आहे. आणि मॅडमची डिलिव्हरी जर इथे झाली तर लोकांच्या नजरेत जी रिस्पेक्ट वाढणार आहे ती वेगळीच आहे. पण त्यासाठी माझी डिलिव्हरी करायची गरजच नाहीये. तुम्ही जर चांगलं काम केलं तर लोकांच्या मनात रिस्पेक्ट राहीलच की. हो डॉक्टर, तुम्ही पूर्ण वेळ असणार आहे ना हे सगळ्यात? हो अगदी, मी इथेच आहे. आणि काही लागलं तर नक्की कळवा. नाही काय, हिची डिलिव्हरी तेवढी व्यवस्थित झाली पाहिजे. मला तर असं झालंय ना की कधी एकदा बाळाला हातात घेतोय, पहिलीच वेळ आहे ना, त्यामुळं. तुम्ही अजिबात काळजी करू नका, आमची बेस्ट टीम आहे इकडे. हे भारी झालं. आणि हो, मी येतो आता. काही लागलं तर नक्की कळवा. नक्कीच. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. अप्पे कसली भारी रूम आहे. मला वाटलंच नव्हतं एवढी चांगली सोय करतील इकडे म्हणून. अर्जुन आपल्याला तेच तर नकोय. डॉक्टर तुला जर गोड बोला नाही वाटला? हा असल, पण अप्पे तू कलेक्टर आहेस, आता तुझी डिलिव्हरी इकडे होणार म्हणल्यानंतर त्यांच्यावर प्रेशर असेल जरा, म्हणून बोलला असेल गोड. काय माहित नाही, पण अप्पे तू काय म्हणली होतीस मला? अर्जुन डिलिव्हरी सरकारी दवाखान्यात झाली पाहिजे म्हणली होतीस का नाही? आपण सरकारी दवाखान्यात आलोय, आता तू उगाच काहीतरी वेगळा विचार करत बसू. मी काय बघ अप्पे, मला तुझ्यासाठी आणि बाळासाठी सगळ्या बेस्ट गोष्टी पाहिजे, आणि ते इथं आहेत असं दिसतंय मला. आता जर डिलिव्हरी चांगली होणार असेल तर उगाच काहीतरी नको ना काढू. अर्जुन पण फक्त आपल्याला बेस्ट ट्रीटमेंट देत असतील तर, आणि बाकीच्यांना असं नाही अप्पे. अगं आता एवढे दिवस तू सरकारी दवाखान्यासाठीच काम करतेस ना, मग त्यातून झालं असेल सगळं सुधारणा. हो पण अप्पे ऐक ना, ऐक ना, ऐक ना, ऐक ना. अगं तू आई होणार आहेस आता, आता बास की विचार करणं. हा आता मस्तपैकी आराम करायचा, खायचं प्यायचं, बसायचं निवांत. काय लागलं तर मला सांग, मी सगळं घेऊन येतो. बस इथं मी फॉर्म भरून येतो. सावकाश. आलोच. फाईल घेऊन जातो, लागल. बंट्या, काय चाललंय रे? मला सांग, तू धमाका झाला का? धमाका? कसला धमाका? यास काय करते ग? त्या आप्पीनं अर्जाची भांडणं झाले का ते सांग. नाही झाली. झाले असणार, 100% झाले असणार. तुला माहित नाही फक्त. नाही अरे बंट्या, अरे माझी नजर त्यांच्यावरच असते. पण तू काय विचारतोयस असं? अगाई, कारण मी अर्जपर्यंत बातमी पोहोचवलेली की आप्पी काहीतरी लपवती म्हणून. काय सांगतोस? मग काय तर, तुझ्या जाऊन बोललाय त्याला, माहिती मला तर. अरे देवा, आता काय झालं तुला? अरे बंट्या, आपण एवढे सगळे डाव खेळतोय ना, ते सगळे गंडत चालल्यात बग. आधी बी बघ ना, काय तर तो सरकार आपल्याला जमीन देणार होता, त्याच्यात बी गंडावलं त्याने आपल्याला. आता काय तर ती लग्नाची कागदपत्र बी घावाना, आणि ह्याच्यात बी आता गंडत चाललोय रे. हे बी गंडलं आपलं. आई तू रडू नको बरं, रडू नको तू. काय गांडलं मिळलेलं नाही. त्या आप्पीनं अर्जामध्ये ना 100% भांडणं झाले.
त्यांनी ना फक्त तुला कळू दिलं नाही. मग आता काय करायचं? आई अजून बी वेळ आहे आपल्या हातात. हा असंच म्हणत जा, येळ आहे आपल्याकडं, येळ आहे आपल्याकडं. हा अरे आपण काय काय करतोय त्याच्याने काय त्या आप्पीवर आणि आरजावर परिणाम तरी होतोय का? हा ते नुसते खुशीत राहतात आणि तू बस इथं नुसता हॅ करून दात काढत. पण त्या मुडद्या, अरे तुला भर मांडवात नाकारलंय तिनं, याची तर जरा लाज बाळत की. ए आई, आपण त्यांना आजवर सुखाने जगू दिलंय का? कसलं काय तवा? माग बी त्याच्या बापाची जमीन हडप करायची होती आपल्याला. काय झालं तवा? हा ते बी नाही जमलं आपल्याला. आपण जे काय करायला जातोय ना बंट्या, त्याच्यात ते आपल्याला पूर्ण उरत्यात. मला तर काय कळणच झालंय बघ. एक डाव आई, फक्त एक डाव पाहिजे बघ. कसला एक डाव? अरे बंट्या, आता तर त्यांना पोर व्हायला लागलंय, घरातली बी सगळी खुश आहेत. आणि तो सरकार, तो तर घाबरणच झालाय. म्हणतोय दाखवा माझा व्हिडिओ, काय करायचंय ते करा, घरासाठी मी जेलात जायला तयार आहे. घाबरत नाही रे तो, आता काय करायचं? तू असा धीर सोडू नको. मला सांग, तू कधी सापशिडी खेळलीस का? ए मुर्द्या, असलं काहीतरी बडबडत नको जाऊस. काही त्यातच खरी गंमत आहे. सापशिडीत आहे ना, एक साप असतोय 98 वर, त्याच्या तोंडापाशी गेलं की डायरेक्ट 0 वर, विषय खाल्लास. हे असलं बोलून काय होणार आहे तवा? अगाई, म्हणजे मला म्हणायचंय की आपल्याकडे अजून बी एक लास्ट चान्स आहे. म्हणजे सध्या लास्ट चान्स आहे असं म्हणू आपण. अरे पण करायचं काय बंट्या? वाट बघायची, सापाच्या तोंडापाशी यायची. एकदा का त्या आप्पी नारजा सापाच्या तोंडापाशी आले, त्याचा धक्का. बंट्या, तू काय बोलतो? तुझं तुला कळतं का रे? हा कळतंय आई, सगळं कळतंय. तू नको काळजी करूस. आप्पी आरजा त्या अख्ख्या कदम घराला आहे ना, एकाच डावात संपवतो का नाही बघ. कर बाबा, काय करायचं ते कर बंट्या, कारण एवढाच आपल्याकडे लास्ट चान्स आहे बघ. नाहीतर आपल्याला हे सगळं चंबुगा बळ उचलून या गावातून पळत सुटायला लागेल. नाही आई, ती वेळ नाही येणार आपल्यावर. तुम्हाला काही त्रास नाही ना? नाही. बाकी सगळं नॉर्मल आहे, फक्त डॉक्टरांनी सांगितलेली पथ्य नीट पाळा. हो. उठू का? हा उठा. थांबे. नाही म्हणजे गेलं कुठं? हे बघा, तुम्ही शांतपणे बोला. कसला आवाज आहे? हे रोजच आहे. सरकारी दवाखाना म्हणलं की मुलकाची पेशंट, रोज काही ना काय होतंय आणि मग अशी भांडणं होतात बघा. माझं चेकअप झालंय का? हो झालंय. बरं, मी आलीच. अहो मॅडम. अहो आलीच की, इथंच आहे. हे बघा, तुम्ही शांतपणे बोला. अहो शांतपणे कसं बोलू? माझी आई धापा टाकते, तिला ती मशीन लावली पाहिजे आणि तुम्ही घेऊन गेला कुठं आणि आम्हाला का नाही सांगितलं? अहो ताई, ही सांगायची गोष्ट आहे का? पेशंटला गरज नाहीये हे डॉक्टर ठरवणार का तुम्ही? काय गरज नाही कसं काय म्हणताय? दिसतंय मला तिथं. ठीक आहे, आपण बघू काय करता येईल. काय करता येईल म्हणजे? मला काय माहित नाही, ती मशीन पाहिजे. हे बघा, तुम्ही इथे दंगा करू नका, इथे मोठे सरकारी अधिकारी आहे. मग मी काय करू? माझ्या आईचा मुद्दा आहे बरं का, तुम्ही असं करू शकत नाही. हे बघा, दंगा करू नका, तुमच्यासाठी अडचणीचं होईल ते. अहो हे तुमचं तुम्ही कसं काय ठरवताय? अहो तिला त्रास होतोय, मी काय उगाच भांडीन का? हे बघा, मी सांगितलं ना तुम्हाला, डॉक्टरांना जास्त कळतं का तुम्हाला? इथे येऊन उगाच कालवा करू नका. अहो माझ्या आईला त्रास होतोय. एक मिनिट, काय झालंय? अहो डॉक्टर, माझ्या आईला सकाळी त्रास होतोय म्हणून मशीन लावलेली. मी माघारी आले आणि येऊन बघते तर मशीन काढलेली होती. तुम्ही डॉक्टर आहे का? अहो तुम्ही बघून सांगा ना डॉक्टर. आई जोर जोरात श्वास घेतेय. नर्सला विचारलं तर त्या म्हणतात की दिल्यात गोळ्या. गोळ्या दिल्यावरती असं करत नाही. तुम्ही प्लीज एकदा बघा ना मशीन लावून. गोळ्या दिलेत ना? तलवाऱ्या. अहो असं नाहीये डॉक्टर, मी बघते तिला 4 दिवस झालं. तुम्हाला एवढं सांगून कळत नाही का हो? फुकटचा वाद घालताय ते. चला निघा इथनं. अहो डॉक्टर, काय झालं तर माझ्या आईला? मला ते आत्ताच्या आत्ता मशीन लावलेली पाहिजे. तुम्ही मला न विचारता काढलीच कशी मशीन? तुम्हाला न विचारता म्हणजे? कोण आहे तुम्ही? सरकारी हॉस्पिटल आहे. इकडे पेशंट किती आहेत ते जरा बघितलंय का? त्यांना चेक करायला नको का? तुमच्या आईलाच फक्त गरज आहे मशीनची? ज्यांना जास्त गरज आहे ना त्यांना आम्ही देऊ ही मशीन. सरकारी हॉस्पिटल म्हणजे याच्या बापाचं असल्यासारखंच वागतायत. मला दिसतंय माझ्या आईला त्रास होतोय. मशीन असताना काय होतं आणि नसताना काय होतंय ते. विषय संपवा आता. तुम्हाला एवढंच जर वाटत असेल तर तुमच्या आईला घ्या आणि प्रायव्हेट हॉस्पिटलला जा. ते परवडत असतं तर ते पण केलं असतं मी. इथं भांडत बसले नसते. हे असलं ऐकून घ्यायला मला वेळ नाहीये. चला निघा.
काय डॉक्टर एवढी म्हणतीये ती तर एकदा तपासून बघा की काय प्रॉब्लेम आहे. अहो मॅडम तुम्ही ते मी काय विचारतेय तुम्हाला. अहो मी गेलो होतो राऊंडला. अहो नव्हते आले मॅडम हे. काय तू नको काळजी करू आता येतील ते राऊंडला. नाव काय तुझं. श्रद्धा. बरं येतील ते लगेच. डॉक्टर येत आहे ना. हो 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 मॅडम. या. डॉक्टर आकाशला फोन करा लवकर. डॉक्टर अहो हे काय परिस्थिती आहे इथे. तुम्ही सगळे पेशंट हे असे काय आहे हे सगळं. अहो सरकारी हॉस्पिटलचा जनरल वॉर्ड आहे मॅडम हा. इथं कायम परिस्थिती अशीच असते. इथे कायम अशी परिस्थिती असते. डॉक्टर अहो आपणच असं म्हटलं तर कसं होईल. मदत केली पाहिजे ना. श्रद्धा आई कुठे तुझी. हे काय इकडे. डॉक्टर अहो त्यांना त्रास होतोय त्यांना श्वास घेता येत नाहीये. तुम्ही चेक तरी करा त्यांना आधी. इथे कुठल्या नर्स आहेत. मी डॉक्टर. औषध दिलेत ना वेळेत त्यांना. डॉक्टर पण त्यांना मशीनची गरज आहे. त्यांना श्वास घेता येत नाही. मग मशीन कुठे आहे. अहो डॉक्टर मशीन लावा की त्यांना त्रास होतोय तुम्हाला कळत नाहीये का. अहो तसं नाहीये मॅडम. मग कसं आहे. अहो ते नर्स सांगतात की तुम्हाला मशीन लावा की त्यांना. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. ॲक्च्युली दुसऱ्या पेशंटला पण गरज असते ना मशीनची आणि आपण पूर्ण वेळ त्यांना नाही लावू शकत. पण तिला गरज आहे ना आता. तुम्ही हेड आहात ना इथले. हो मॅडम. काय चाललंय डॉक्टर. अहो त्यांना त्रास होतोय त्यांना मशीनची आता सध्या गरज आहे. मशीन लावा की आता. मॅडम ते शक्य नाहीये. का. कारण मशीन ऑलरेडी दुसऱ्या पेशंटला लावली आपण. म्हणजे एक मिनिट. एका पेशंटला लावली म्हणजे हॉस्पिटलमध्ये मशीन्स किती आहेत. मशीनची संख्या किती आहे हॉस्पिटलमध्ये मी काय विचारतेय. 2 आहेत मॅडम. दुसरी तुमच्यासाठी ठेवली. का मग मला आता गरज आहे. अहो त्यांना गरज आहे ना मग त्यांना मशीन द्या की आधी. तुम्ही काय करताय. एक मिनिट एकतर त्यांना शिफ्ट करा नाहीतर मशीन तरी इकडे आणा. हो 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 मॅडम लगेच शिफ्ट करतो. मग करा लवकर. श्रद्धा तू आईंजवळ थांब आणि नको काळजी करू. हा हो मॅडम थँक्यू.